आप की अदालतमध्ये प्रोड्युसर, डायरेक्टर आणि ऍक्टर फिरोज खान यांच्यावर आरोप आहे की यांना राग खूप लवकर येतो. फिरोज खान साहेब, ही तुमची रेप्युटेशन आहे. आता तुम्हीच सांगा की खरं काय आहे? खूप गरम रक्त आहे. जरासं कुणी काही म्हटलं तर लगेच तापता तुम्ही. अ, हे बघा रजतजी, माझ्या वडिलांना देखील खूप राग यायचा. मला एका हाताने असे पकडायचे आणि चापकाने मारायचे. कारण 13 वर्षाच्या वयापासून मी माझ्या खोड्या सुरू केल्या होत्या. खूप असे हट्टी होते ते. आणि रात्री माझ्यावर नखशिकांत प्रेम करायचे. तर मी त्यांना द्वेषाच्या नजरेने बघायचो, की मला इतके मारतात का हे? आता ते अनुवंशिक असतं, की वडिलांना राग यायचा तर मुलाला देखील कदाचित थोडाफार त्याचा परिणाम होत असतो असं पण म्हणजे तुम्ही जे 13 वर्षाच्या वयामध्ये खोड्या सुरू केल्या, ज्यामुळे तुम्हाला मार मिळायचा, तुम्ही अजूनपर्यंत सुधारला नाहीत. अजूनही खोड्या चालूच आहेत तुमच्या. हे बघा माणूस शिकतो हळू-हळू आणि अनुभव हा मोठा गुरु असतो आणि जीवनाचे काही आत्मसात केलं आहे मी. ज्ञानाचा शोध, मानवजातीचे दुःख आणि वरच्याचं अस्तित्व हे 3 पैलू आहेत म्हणजे नेहमीच माझ्या आयुष्यात राहिले आहेत आणि मी शाळा अर्धवट सोडली आणि जे काही मी आयुष्यात आत्मसात जे केलं ते माझ्या स्वतःच्या अनुभवातून आणि माझ्या वाचनातून आणि जीवनाविषयीच्या अंतर्दृष्टीतून. राग फक्त तुम्हाला येतो की अकबरला आणि संजय खानला सुद्धा येतो? नाही, आम्ही सगळे तसे आहोत. तर पठाण तर थोडेफार आहे, परंतु तो राग जर तसाच सोडल्याप्रमाणे तसाच निघून जातो. एका सेकंदात येतोय आणि एका सेकंदात उतरून जातो. तुम्ही जे काही बोललात त्यामुळे अकबर खान खूप संतापले होते आणि ते म्हणाले की आता मी यांना कराचीला घेऊन जाणार नाही माझ्याबरोबर. हे अतिशय चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगितलं जी वस्तुस्थिती आहे आणि ती तुम्हाला सांगितली मी. रात्री 7 वाजले होते. चीफ मिनिस्टर ऑफ पंजाब परवेज इलाही रेड फोर्टवर मी भाषण केलं. त्यांनी आग्रह करून मला त्या दिवशी सांगितलं होतं. पण हे तर मी वृत्तपत्रामध्ये तिथल्या वाचलं, ज्यामध्ये अकबर खान यांचं विधान आहे की जे काही फिरोज खान म्हणाले ते त्यांचं पर्सनल विधान आहे, त्याच्याशी आमचं काही घेणं-देणं नाहीये. हो, हे बोलला असेल अकबर. आता बघा एक प्रोड्युसरने आयुष्याची पुंजी लावली होती त्या फिल्ममध्ये आणि हे आणि त्यांनी उत्कृष्ट सिनेमा बनवला होता. परंतु त्यामध्ये मला जर काही थोडीफार त्रुटी वाटली तर लँग्वेजची वाटली. आपला महाभारतसुद्धा बनला होता आणि तो एक मुसलमान रायटरने लिहिला होता राही मासूस रजा. त्यावेळी खूप क्रिटिसिझम झालं होतं, की महाभारत एका मुसलमान कसा काय लिहू शकतो? परंतु राही साहेबांना मी चोपडा साहेबांना दाद देईन, की त्यांना असं वाटलं, की महाभारताची जर कठीण संस्कृत जर हिंदी बोलली केली, तर लोकांना समजेल कसं आज? आज आपली बोली हिंदुस्थानी आहे. शुद्ध हिंदी खूप कमी लोक समजतात. आणि ही भाषा प्रमोट करण्यामध्ये हिंदी सिनेमांचा खूप हात आहे. हिंदुस्तानी, अमाल्गमेशन ऑफ उर्दू अँड हिंदी. तर असं मला वाटतं, की असा हा सिनेमा थोडासा वीक यामुळे झाला, की मग चुकीचा रिलीज झाला होता कारण स्टारकास्ट नव्हती. तर तो बिचारा आपल्या अकबर खूप दिलदार माणूस आहे, उत्कृष्ट फिल्ममेकर आहे. त्याने खूप सुंदर सिनेमा बनवला. तर तो गेला पाकिस्तानला तर त्यावर आता बिटवीन द डेव्हिल अँड डीप ब्लू सी तर अशी गोष्ट होती, की एकीकडे बोललो भाऊ तर आणि एकीकडे सिनेमा. एकीकडे भाऊ आणि एकीकडे सिनेमा. एका बाजूला अ, फिरोज खान आणि एका बाजूला ताजमहल. पण हे खरं आहे का, की जेव्हा ज्याचा उल्लेख तुम्ही केलात, मुख्तार अब्बास नक्वी बीजेपीचे नेता आहेत, त्यांनी तुमच्या सपोर्टमध्ये विधान दिलं. ते हो, त्यांच्यावर सुद्धा नाराज झाले अकबर खान. अकबर खान म्हणाले, की "मी तुमच्यावर खटला दाखल करेन." हो. ते यामुळे जी दुसरी लाईन होती नख्वी साहेबांची, पहिली लाईन ते म्हणाले, की आय एम नॅशनलिस्ट. मी नॅशनलिस्ट तर गर्वाने सांगतो. मी जाऊन पाकिस्तानमध्ये बोललो आहे, हिंदुस्थानमध्ये थोडीच बोललो आहे मी. परंतु मी हे नाही म्हणालो, की पाकिस्तान हा द्वेषावर बनला आहे. त्याचं सेकंड मी आणलं आहे कटिंग. हे बघू. सुद्धा कटिंग आहे माझ्याजवळ नख्वी साहेबांचं. मी तुमच्यासाठी सगळे फॅक्ट्स घेऊन आलो आहे कारण तुमचा मी खूप आदर करतो आणि ॲज अँकर आहे, खूप मोठा फॅन राहिलो मी तुमचा, सांगतो मी तुम्हाला आज. तर अकबर यावर नाराज झाला, की हे स्टेटमेंट काय होतं? ठीक आहे तुम्ही बोललात, तुम्ही दाद दिली, तुमचा आभारी आहे मी. नक्वी साहेबांनी दाद दिली. मी काही म्हणत नाही, नॅशनलिस्ट आहेच मी. परंतु दुसऱ्या देशावर टीका करून मी देशभक्त वगैरे ठरत नाही. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. त्यामुळे मी दुसऱ्या देशांचं कौतुक केलं पाहिजे, जे चांगलं ते करत असेल त्यावर आणि जर ते वाईट करत असतील, चुकीचं करत असतील, तर त्याबद्दल मी 2 शब्द बोलेन. म्हणजे मी एक स्वतंत्र माणूस आहे, मी बोलू शकतो. परंतु मी कधी असं पाकिस्तानी लोकांच्या भावना नाही दुखावणार. कारण त्यांनी मला खूप प्रेम दिलं. खरंच त्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे. माझ्या डोळ्यात पाणी येतंय. हे बघा नख्वी साहेबांनी बातमी आहे. अ, रविवारी बीजेपीने अभिनेता फिरोज खान यांना खरा देशभक्त म्हणून संबोधलं. त्यांनी केलेल्या पाकिस्तानच्या वरती कथित टीकेमुळे
आणि मुस्लिमांच्या इस्लामिक देशातील परिस्थितीवरती हे तर मी अजिबात बोललो नाहीये. तुम्ही म्हणताय की यांनी तुमचं विधान थोडंसं मिरची मसाला लावून सादर केलंय. खूपच मिरची इतकी मिरची म्हणजे तोंड भाजलं लोकांचं. इतकी बीजेपी मिरची म्हणजे की तुमचं तोंड भाजलं आणि पाकिस्तानला मसाला लागला. मसाला लागला. आता अशा प्रकारचे रिपोर्ट जे आहेत मीडियाने इथून हे पसरवलं तिथून ते पसरवलं आणि असंच करत कदाचित ते प्रेसिडेंट मुशर्रफपर्यंत पोहोचलं आणि हे काय प्रकरण आहे? आता जर तुम्हाला प्रेसिडेंट मुशर्रफला संदेश द्यायचा असेल, मेसेज द्यायचा असेल तर काय सांगाल अशा व्यक्तीच्या बाजूने ज्याच्यावर बंदी घातली गेली? मी असं सांगेन की हा त्यांचा अधिकार आहे. हे झालं त्यावर. परंतु माझं म्हणणं हे योग्य नाही. कारण सर्वप्रथम मी चाहता आहे प्रेसिडेंट मुशर्रफ यांचा. कारण ते केवळ एक लष्करी नेता नव्हते. ते एक स्टेट्समॅन आहेत आणि पाकिस्तानसाठी त्यांच्याकडे तुम्ही दूरदृष्टी त्यांना आहे. आठवण करून नाही दिलीत का की तुम्ही ते पहिले प्रोड्युसर डायरेक्टर होता ज्यांनी पाकिस्तानी मुलीला हिंदी सिनेमामध्ये संधी दिली होती गाणं गाण्याची? आता संधी मिळेल, जर इन्शाअल्लाह संधी मिळाली तर नक्कीच आठवण करून देईन त्यांना. रजतजी, यामध्ये काही संशय नाही. मी नक्कीच त्यांना सांगेन. मला माहिती आहे की मी त्यांना कुठेतरी नक्कीच भेटेन आणि ही गोष्ट त्यांच्याकडे चुकीच्या मते जी पोहोचवली गेली आहे. आमच्या रेकॉर्डमध्ये आहे की 1980 मध्ये तुम्ही नाझिया हसन यांना इन्व्हाइट हो, केलं हो. होतं. पहिल्यांदा मी डबल ट्रॅक केला होता मी माझ्या सिनेमांमध्ये. आवाजाला नेझल क्वालिटी होती नाझियाची सिंगिंगमध्ये. तर डबल ट्रॅकमध्ये पहिल्यांदा 24 ट्रॅकवर डबल ट्रॅक केलं होतं मी नाझियाला. त्याच्यानंतर शी बिकेम अ सेन्सेशन. जनतेला विचारू याच्याबद्दल, या कॉन्ट्रोवर्सीबद्दल लोकांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत? लोकांना काय विचारायचं आहे? हो, लास्ट रो मध्ये. जे तुम्ही केलं योग्य केलं. तुम्ही सगळे फॅक्ट सांगितलेत. आम्ही लोक इथे जर लेट झाला आहे तुमचा वेट करत होतो जस्ट टू प्रूव्ह अवर सॉलिडेटरी विथ यू. तुम्ही खूप चांगलं काम केलंय. सगळं तुम्ही सत्य त्यांच्या समोर आणलं. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या फिल्म इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करत आहात ज्यांनी पाकिस्तानी कलाकारांना इथे स्टार्स बनवलं आहे. बॉर्डरच्या पलीकडून इथे येऊन त्यांनी सिनेमामध्ये काम केलं, गझल सिंगर्स बनलेत. आता त्यांची पाळी आहे की त्यांनी ओपनमध्ये जावं आणि त्यांनी तिथे सपोर्ट करावं की ही व्यक्ती काही चुकीचं बोलत नाहीये, हा खरं बोललाय आणि यासाठी हे जे काम केलं गेलंय ते चुकीचं आहे. थँक्यू. थँक्यू. अर्धी लढाई तर तुम्ही जिंकला. जनता तुमच्या बाजूने आहे. मी फिरोज खानजींचे आभार मानू इच्छिते की त्यांनी दुसऱ्या देशात जाऊन पाकिस्तान असो किंवा कुठलाही देश असो, आपल्या भारतीयांचा सन्मान तर वाढवला आहेच, पण मुस्लिम समाजाचाही मान वाढवला आहे. आणि सर, कुठल्या एका देशाने तुमच्यावर निर्बंध आणला म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका. हिंदुस्थानातली सगळी जनता तुमच्यासोबत आहे, मुस्लिम समाज तुमच्यासोबत आहे. तुम्ही असाच आम्हा सगळ्यांचा मान वाढवत राहा, हीच आमची इच्छा आहे. मला यावर एक शेर अर्ज करायचा आहे. हो हो हो. कठिन मरहलों से गुजरना पड़ेगा, अगर जीना है 100 बार मरना पड़ेगा.